गार्गी तुला चालेल ना? ऑफकोर्स. इनफॅक्ट आम्हाला सगळ्यांनाच तुझ्या एक्सपिरियन्सचा खूप फायदा होईल. आय न्यू इट की तुला चालणार. थँक्यू सो मच. ग्रेट. आता सारा सुद्धा आपल्या या शो साठी काम करते म्हटल्यावर माझी खात्री आहे हा शो आणखीन चांगला होणार. काय निले? ऑफकोर्स सर. सो पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन थँक्यू सर. आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सर. आता भास आबा शो चालणार नाही, बंद होणार. तुम्ही सगळे बघात आता सारा काय करते ते. तो मालक असताना रंग लागला, मग अधिकाने लागला. तरी तुला सांगत होतो सकाळी इथे काम नको करूया म्हणून. ते बरोबर आहे, पण श्याम्यावर भरोसा ठेवून काम कसं सोडायचं? हे जाऊ दे, अंधार पडायला लागला. मला रात्री इथे नाही थांबायचं. आम्हाला बी नाही थांबायचं. अरे पण मालक आला तर येऊ दे. उद्या त्याच्या 4 शिव्या खाऊ हवं तर, पण रात्री इथे नाही थांबायचं. चला. माणूस येतो, घाबरतो काय? अरे यार, मला काहीच कळत नाहीये. रात्रभर त्या जंगलात धावून धावून डोकं सुन्न झालंय माझं. पण हीच तर गंमत असते ना आपल्या फील्डची. काही झालं तरी आपल्याला 100% द्यायचं असतं. दे हे ना. मग काही लोकेशन सापडलं? नाही अजून. ओके. हे ना. मी बघ. गुड जॉब. गार्गी, तू एडिट बघितलंस? नाही. मस्त एडिट झालंय. सिरियसली? निलय, हे सर. मागे आपलं जे काही बोलणं झालं होतं त्याचा परत एकदा मी विचार केला आणि मला असं वाटतं की तुझं बरोबर आहे. म्हणजे भास आभास हा शो चांगला होण्यासाठी सगळे जबाबदारीने काम करतायत. पण या सगळ्यांची सेफ्टी ही आपली जबाबदारी आहे. हो सर. त्यामुळे मला असं वाटतं की एकदम शूटिंगला तिकडे सगळ्यांनी जायच्या आधी तू तिकडे जावंस. ओके सर. तिथे रेकी करावी, तिथल्या माणसांशी, कोऑर्डिनेटर्सशी आपण काम करत असताना काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात हे डिस्कस करावं. हो सर. तिकडे जर का सगळं ओके असेल तरच सगळ्यांनी तिकडे शूटिंग करायला जावं. तर आय थिंक ही खूपच छान कल्पना आहे. हो सर, आणि अशा ठिकाणी कुठल्याही गोष्टीची गरज लागू शकते. त्यामुळे आपल्याकडे बॅकअप असलेलं केव्हाही चांगलं. पुढचं लोकेशन काय आहे? सर अजून डिसाईड नाही झालं. सर मी एक लोकेशन सजेस्ट करू का? हो कर की. मला एक लोकेशन माहितीये. ऍक्च्युली तो एक बस स्टॉप आहे आणि असं म्हणतात की तिथे रात्री 1 वाजता एक बाई लिफ्ट मागते आणि मग जो माणूस त्या बाईला लिफ्ट देतो तो माणूस नंतर गायब होतो. तो परत कधीच कोणाला दिसत नाही. खूप डेंजर आहे यार. ठीक आहे सर. निलय, मला वाटतं आजच तू निघ आणि रेकी करून घे. हो सर. सर मी सुद्धा जाऊन निलय सोबत रेकीला.
जा की, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. सर मी एकटाच जातो ना. नाही म्हणजे रात्र खूप झाली आहे, परत तिचा पाय सुद्धा. आय न्यू इट, तू असंच बोलणार. सर तुम्ही सांगा ना निलयला. अरे निलय, ती एवढं म्हणते तर येऊ दे तिला. ठीक आहे सर. चल सर. ऑल द बेस्ट. थँक्यू. स्वाती, एवढं सगळं कशाला? असू दे ग, वर्षातून एकदाच येतो ना तुझा वाढदिवस, मग करू दे नीट साजरा. आणि जर का मी तो केला नाही ना तर गार्गी मला ओरडेल, आणि हे तुला चांगलंच माहिती आहे. केक आलेला आहे. अरे बापरे, एवढी तयारी? स्वाती, 1 नंबर टेस्ट आहे या केकची. म्हणजे तुम्ही केक खाऊनही बघितलात? कसे आहात हो तुम्ही? अगं मी इतका मूर्ख आहे का? याच फ्लेवरची एक पेस्ट्री घेतली वेगळी आणि ती खाऊन बघ. मग ठीक आहे. काय गार्गी नाही आली वाटतं अजून? हो, तिचीच आम्ही वाट पाहतोय. मी फोन करते तिला. हॅलो, काय ग, अजून निघाली नाहीस? बरं बरं, हो ठीक आहे, बाय. निघते ती आता, 8:30 पर्यंत पोचते म्हणाली. ओके, तोपर्यंत मग मी हा केक फ्रीज मध्ये ठेवून येतो. बरं, आणि मी पण जरा जेवणाची तयारी करते. हा, रिक्षा. रिक्षाही थांबत नाहीयेत. कॅब बुक करते. बॅटरी पण आत्ताच ड्रेन व्हायची होती, तर कॅब कशी बुक करू मी? ऑटोही दिसत नाहीये. गार्गी, हे गार्गी, आज अवनी नाहीये. आपण खेळूया कालपण्ण.
जागा बरोबर आहे? हो, हाच बस स्टॉप. कोऑर्डिनेटर इकडेच येणार आहे. चल. बाय द वे, हा? थँक्स निलय. कशासाठी? बघ कसं आहे, आपल्या चॅनलवर हिट शो चालतात, आपल्याला TRP छान मिळतो, लोक होस्टला अप्रिशिएट करतात, पण हे सगळं क्रेडिट तुझं आहे. तू कॅमेरा मागे राहून सुद्धा सगळं नीट हँडल करतोस. असं काही नाहीये का? माझं काम आहे ते. हो, पण तू ते सगळं इतकं कॉन्फिडेंटली करतोस ना, हे आम्हाला खूप छान वाटतं आणि तुझ्याकडे बघून आम्हाला कॉन्फिडन्स येतो. आय मीन शोच्या होस्टला कॉन्फिडन्स येतो. आणि भासभा शो तुझ्यामुळेच छान चाललाय. आय एम व्हेरी शुअर. कोणा एकामुळे नाही, शो टीम वर्क मुळे चांगला होतो. या सगळ्या बोलायच्या गोष्टी झाल्या रे. आय नो, अशी कॉम्प्लिमेंट तुला कोणी दिली नाही, पण खरंच सगळं तुझ्यामुळे छान होतं. आय एम इम्प्रेस. त्या कोऑर्डिनेटरला फोन कर, हो. बघ किती वेळ लागतो त्याला. भाजीवाला थोडा वेळ लागेल. अहो, गार्गी कशी नाही आली अजून? अगं येईल ग. स्वाती, फोन कर तिला. The number you are trying to call is लागला? currently switched off. नाही ना अगं. स्वाती, अगं येईल ती. हल्ली माहितीये ना किती ट्रॅफिक असतं ते. अहो पण बराच वेळ झालाय. नको काळजी करू, येईल ती. बरं ते जाऊ दे, मला सांग जेवायला काय केलंयस आज? मला थोडस देतेस का टेस्टला? म्हणजे त्याच्यात तिखट मीठ काय कमी आहे ते मी बघतो ना. अहो व्हायचंय अजून, वेळ लागेल. अगं मग कर ना लवकर. गार्गी येईल जरा वेळाने, लगेच भुकभुक करेल. तुला माहितीये तिला आल्या आल्या जेवायला लागतं. तुम्हाला जेवायला हवंय ते सांगा ना, उगीच गार्गीचं नाव घेताय. बघितलं, हे असं असतं. गार्गीला स्वतः वाटेल ते बोलेल, ते चालतं. पण मी जरा काही बोललो की झाली हिची बडबड सुरू. शोध मला. निलय, हे आपले कोऑर्डिनेटर रमेश, हेच आपल्याला मदत करणार. नमस्कार, मी निलय. ऍक्च्युली आम्हाला या बस स्टॉपवर एक्झॅक्टली काय घडतं ते जाणून घ्यायचं होतं. अहो साहेब, कशाला या बस स्टॉपच्या फंद्यात पडताय? म्हणजे रमेश, निलय काय विचारतोय ते सांगा ना. बघा मॅडम, मी तुम्हाला पाहिजे ती मदत करतो, तुम्हाला हवी ती माहिती देतो, पण मला विचाराल ना तर या बस स्टॉपच्या नादाला लागू नका. नाही तसं नाही रमेश, हे बघा, आम्हाला असं कळलंय की या बस स्टॉपवर रात्री 1 वाजता एक बाई लिफ्ट मागते आणि जी व्यक्ती त्या बाईला लिफ्ट देते त्यानंतर ती व्यक्ती दिसत नाही कोणालाही, गायब होते. हे सगळं खरं आहे? अहो 200% खरं आहे साहेब. म्हणून तर सांगतोय, आपल्या फालतू भानगडीत करून कशाला स्वतःचा जीव धोक्यात घालता? हे बघा, ते आम्ही बघतो. अहो साहेब, आता तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही करा, पण माझ्यावर विश्वास ठेवा साहेब, खूप डेंजर आहे हो हे. अहो इतके वर्ष बघतोय मी सगळं.
आय न्यू इट, हे खूप रिस्की आहे. निलय, आपला शो इतका छान चाललाय, आपल्याला खूप चांगले रिस्पॉन्स मिळत आहे, मग आपण अशी रिस्क का घ्यावी? रमेश जे सांगतात आपण त्यांचं ऐकायला हवं. उद्या गार्गीला काय झालं तर? तुला कळतंय ना मी काय म्हणतेय? आपण पुन्हा विचार करायला हवा. मला सोडा, मला घरी जायचं, मला सोडा ना, मला घरी जायचं, मला सोडा, मला घरी जायचं, मला प्लीज जाऊ दे, मला प्लीज जाऊ दे, मला घरी जायचं. प्लीज जाऊ दे. प्लीज जाऊ दे. दरवाजा उघडा, दरवाजा उघडा, मला जायचंय. कोणी आहे का? दरवाजा उघडा, मला जायचंय. उघडा ना दरवाजा. हो हो ठीक आहे, जा. दरवाजा उघडत नाहीये, उघडा ना. मला खरंच जायचंय, उघडा ना दरवाजा, मला घरी जायचंय. मग शोध म्हणा, शोध. उघडा दरवाजा, उघडा, मला घरी जायचंय, मला घरी जायचंय. उघडा ना प्लीज, प्लीज उघडा ना दरवाजा, मला घरी जायचंय, मला आत्ता स्वाती, मी जरा घरी जाऊन येते. का ग? अगं किरण, गार्गी येतच असेल की इतक्या? हो, पण मी येते ना पटकन. बर. आता तुला जा, लव. जाऊ द्या ना घरी, मला घरी जायचंय, मला घरी जायचंय.